मावली रैतेस सावली गडकोट रावली शिवशंकर हा युक्तीची यंत्रणा मुक्तीची मंत्रणा खळदृष्ट दुर्जना प्रलंकर हा संतांना रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे शरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपातो माता पिता सखा शिवभूपातो। सन्माननीय व्यासपीठ आदरणीय प्रिन्सिपल मॅम भाग्यश्री मॅम संजय सर आणि माझं शिक्षक वृंद हो आणि इतर कर्मचारी वर्ग हो। आज 1 मे तसेच कामगार दिवस या दोन्ही दिवसांच्या सर्वांना प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस म्हणजे आपल्या अस्मितेचा आपल्या शौर्याचा आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा 1 मे महाराष्ट्र दिवस आणि ही ह्याची परंपरा आजची कालची नाही तर ह्याची परंपरा युगायुगांची आहे। रामायणाच्या काळात प्रभू श्री रामांना वनवास लाभला ते ज्या दंडकारण्यात आले ते दंडकारण्य म्हणजे आजचे पंचवटी नाशिक विदर्भातील ठिकाण। या ठिकाणी प्रभू श्री रामांनी आश्रय घेतला म्हणजे प्रत्यक्षात महाराष्ट्राने प्रभू श्री रामांना आश्रय दिला। याच पंचवटीमध्ये माता सीतेचे अपहरण झाले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची सुरुवात झाली। महाभारताच्या काळात कन्या रुक्मिणीने श्रीकृष्णासोबत जाऊन धर्माची साथ दिली। काल सरत होता राष्ट्रकूट चालुक्य सातवाहन यासारख्या घराण्यांनी अजिंठा वेरूळ सारखे लेणी जागतिक वारसे जगाला दिले। त्यांनी फक्त दगडात कोरलेले सौंदर्य नाही तर त्या सौंदर्यामध्ये शांतीचा संदेश जगाला दिला। पुढे जाऊन शिवकाल आला। शिवकालात मुघलांचे आक्रमण आणि आक्रमणाविरुद्ध लढणारी आपली जनता शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि स्त्रियांची लुटणारी अब्रू हे सर्व वाचवण्यासाठी जिजाऊ मातेच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला। स्वतःचे राज्य निर्माण करण्यासाठी मातेची शिकवण घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले। आठवतो तो प्रतापगड जिथे अफजल खानाचा कोटला काढला। आठवावे ते तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला। आठवतात ते बाजी प्रभू ज्यांनी एकट्याने खिंड लढवली। पराक्रम महाराष्ट्राचा येथेच संपत नाही। साताऱ्याची कन्या राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांसोबत लढताना मैं मेरी झांसी नहीं दूंगी पुढे जाऊन पेशवेही थांबले नव्हते। पेशव्यांनी हा स्वराज्याचा भगवा झेंडा दिल्लीपर्यंत पोहोचवला। जनकोजी शिंदे विश्वासराव भाऊसाहेब यांनी आपले प्राण पणाला लावले पण आपला इतिहास इराण पर्यंत पोहोचवला। पानिपत मध्ये आपण हारलो पण आपले शौर्य मात्र अजय अमर झाले। मुघलांचे हे आक्रमण असेच चालू असताना इंग्रजांनी डोके वर केले। इंग्रजांच्या डोक्यालाही आपले महाराष्ट्र घाबरले नाही। त्या काळातही ते लढत होते। त्याच काळात महात्मा फुले सावित्रीबाई फुले यासारख्या समाजसेविकांनी आपल्या महाराष्ट्रातील शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली। 1 जानेवारी 19 रोजी त्यांनी महाराष्ट्रात पुणे येथे प्रथम मुलींची शाळा चालू केली। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्वतः मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असताना लोकांनी त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकले आणि हे गोळे फेकलेले गोळे फुलं मानून त्या ते स्वीकारत राहिल्या आणि मुलींना शिक्षण देत राहिल्या। महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्यातून त्यांनी मंत्र दिला, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली आणि गती विना वित्त गेले, विद्येविना शूद्र खचले। एवढे सगळे अनर्थ एका विद्येमुळे झाले। म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे हे त्या काळी महात्मा फुले यांनी समजावून दिले। फक्त महाराष्ट्र हा शौर्याची परंपरा नाहीये तर महाराष्ट्रामध्ये संतांचीही भूमी म्हटलं जातं। संत ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात म्हटलेलं आहे, मराठीचे बोल कौतुके परी अमृताहुनी पैज जिंके। मराठी भाषेचे असे वक्तव्य करून त्यांनी मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। संत नामदेवांचे अभंग हे गुरु साहिबा या शिखांच्या धर्मग्रंथात 61 अभंगांचा त्या ग्रंथ धर्मात समाविष्ट करून घेतला आहे।
संत तुकारामांचे अभंग इंद्रायणीच्या डोळ्यात बुडवण्यात आले, पण सत्य कधी बुडत नसते असे म्हणून त्यांचे ग्रंथ इंद्रायणीच्या डोहामध्ये तरंगू लागले. संत गाडगे महाराजांनी हातात खराटा म्हणजे झाडू, स्वतः खराटा हातात घेऊन गावोगावी स्वच्छ केले आणि संदेश दिला, जर माणसाचं मन स्वच्छ हवं असेल तर प्रथम गाव स्वच्छ झालं पाहिजे. अशी ही संतांची भूमी, शौर्य गाथा म्हणजे माझा महाराष्ट्र. माझा महाराष्ट्र इंग्रजांच्या काळातही लढला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे लोकमान्य टिळक ह्याच भूमीतले. स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा बाबू गेनू, एक नाही असंख्य क्रांतिकारक या भारत स्वतंत्र होण्यासाठी या भूमीने जन्म दिले. 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. भारताचे संविधान लिहिणारे भारतरत्न पुरस्कारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भूमीतले. भारत स्वतंत्र झाला आणि भाषावर प्रांत राज्यांची निर्मिती करण्याचे ठरवण्यात आले. भारतभर राज्य निर्माण झाले भाषावार, परंतु महाराष्ट्र मुंबईसह मराठी भाषकांचं राज्य मात्र तयार करण्यास भांडवलशाही वर्ग तयार नव्हता. त्यासाठीही आमची महाराष्ट्रातील भूमीतील लोक लढली. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, SM जोशी यासारखे अनेक आंदोलकांनी आंदोलने केली. 106 हुतात्म्यांनी जेव्हा रक्त सांडले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा सुवर्णमय कलश म्हणजे आज 1 मे 1960 रोजी हा सुवर्णमय कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्द केला आणि महाराष्ट्र दिन 1 मे हा दिन आज आपण साजरा करत आहोत. म्हणजे महाराष्ट्र किती कीर्तिमान, किती परंपरा जुनी आहे हे तुम्हाला समजलं. आजचा महाराष्ट्र म्हणजे मुंबईचे आर्थिक, पुणे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, कोल्हापूरचं गूळ, नाशिकची द्राक्ष, रत्नागिरीचे आंबे, शेतीतही अव्वल, लता मंगेशकरांचे स्वर म्हणा नाही तर सचिन तेंडुलकरची बॅटिंग, प्रत्येक क्षेत्रात अव्वल. विज्ञान क्षेत्रातील जयंत नारळीकर, रघुनाथराव माशेलकर, एवढंच नाही तर चंद्रयान 3 मध्येही महाराष्ट्राचा सहभाग आहे. असा हा माझा महाराष्ट्र IIT क्षेत्रात बाजारपेठेतही आज लढत आहे. असा माझा महान राष्ट्र आहे. आणि अखेरीस मी एवढंच म्हणेन, लाभले आम्हास लाभ्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म जात पंथ जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपूया, महाराष्ट्राचा विकास घडूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.